दुसरे काही विषय रात्रीच्या 1:30 वाजता काय बैठका महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा अशा होत नाहीत आणि त्या झाल्याही नाहीत आमच्या बैठका. त्या राजकीय बैठका होत्या का सर? राजकीय बैठकाच झाल्या नाही. तुमचा शोध तुम्ही म्हणून तुम्हालाच विचारतोय मी. तुम्ही 2 दिवस काय पाहिलं ते सांगा. तुमच्याकडून फीडबॅक आम्हाला घ्या. शिंदे साहेब विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीकडनं स्पष्ट केलं गेलेलं आहे की ते 18 जागा 17 जागा आहेत, 17 जागा महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. महायुतीचं नेमकं काय सध्या सुरू आहे जागा वाटपाचं तुमचं? 17 जागा काय महाविकास आघाडी 17 जागेवरती निवडणूक लढवणार आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं. काल त्यांची बैठक पण झाली. युतीचं नेमकं काय? युतीचा कुठं घोडा? महाविकास आघाडी 17 जागा लढवेल पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही. आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल. पण 17 जागामध्ये नेमकं तुमचं काय चाललंय सध्या? कारण काय चाललंय तुम्हाला उद्या कळेल ना. गणित सांगा सर. गणित सांगा. महायुतीचं गणित काय? महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास सन्मानाने जागा वाटप होत नाही म्हणून रोखलं गेलं आहे का? सन्मानानं जागा वाटप होत नाही म्हणून रखडलेलं आहे का? नाही रखडलं म्हणजे अरे तुम्हाला अजून 1 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काय तुम्ही एवढ्या घाईवर का? तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती घाई आहे लागलेली आहे. जरांगेंनी एक घोषणा केली आहे की रणरणत्या उन्हात मी म्हणजे थेट उन्हामध्ये विना छपरा शिवाय मी उपोषणाला बसणार आहे, अन्न पाणी त्याग करून. नाही आता त्यांना प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही. आणि जे काही शेवटी मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले मराठा समाजाला आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या. 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असेच सरकारची भूमिका आहे. मराठा कुणबी महामंडळाची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यावर आता मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सगळ्याला जोडूनच की आता आसाममध्ये म्हणजे समान नागरी कायदा लागू केला गेला. एक तिसरं राज्य ठरलंय देशातलं समान नागरी कायदा लागू करणार. महाराष्ट्राने पण पुढाकार घ्यावा यासाठी असं वाटतं का? खरं म्हणजे हा विषय काल तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारला होता. मी सर्वप्रथम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचं मी अभिनंदन करतो. सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ त्यांनी हा निर्णय जो समान नागरी कायद्याचा घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून तीच राहिलेली आहे, बाळासाहेबांची भूमिका तीच राहिलेली आहे की एक देश एक कायदा, समान नागरी कायदा, सगळ्यांना समान हक्क असले पाहिजे, समान न्याय असला पाहिजे, ही बाळासाहेबांची भूमिका आहे सुरुवातीपासून. आताची भूमिका नाहीये.